आज आणि उद्या 2 दिवस माझा दौरा आहे। आज नितीन गडकरी आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार। महायुतीचे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात सहभागी होणार। प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजे या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करत आम्ही आलो आहोत। सध्याचे वातावरण पाहता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जो संकल्प केला आहे 45+ तो संकल्प आम्ही लवकरच पूर्ण करू असं वातावरण महाराष्ट्रात आहे। युती संदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती। त्यावर तेच लोक निर्णय सांगू शकतात। आता जे काही उमेदवार जाहीर झाले आणि उर्वरित 2 दिवसात होणार आहेत त्याचा रिव्ह्यू घेतला तर महायुतीचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे। तुमच्या मनातील सगळ्या समस्याचं 2 दिवसात निरसन होईल। 48च्या 48 जागा जाहीर होतील अशी कुठलीही चर्चा किंवा फायनल झालेली नाही। ती जागा शिवसेनेची होती। पूर्वीचे आमचे सहकारी खासदार सोबत आले नाहीत, ती जागा शिवसेनेची आहे आणि ती जागा आमच्या वाटेला आली तर 2-2.5 लाखाने आम्ही जिंकू। महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल। त्याच्यानंतर देवेंद्रजींची देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सामील होऊ। आमचे काही सहकारी भंडारा, गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील। ओव्हरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या, आदेश होत्या, त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत। अजून तिला सुटलेला नाही काय म्हणजे 2 दिवस शिल्लक राहिल्यापासून उमेदवारी भावना गौड यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली नाही, हा तिला देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील आणि सगळ्यात जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+चा, तर नक्की आम्ही 45+ होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे। मनसेसोबत युतीच्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहे, काय स्टेटस आहे? या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती। त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात। परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत, आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि आता 2 दिवसामध्ये होणार आहेत, याचा ओव्हरऑल जर रिव्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि 400 पार करत असताना 45+ हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। 4 जागावर जे घोळवलं होतं ठाणे, कल्याण, संभाजीनगर, काय स्टेटस आहे? त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या 2 दिवसामध्ये होईल। मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे 45 ते आम्ही पार करू। काही जागांची अदलाबदली होण्याची चर्चा आहे, काय करायचं? तुमच्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा महायुतीच्या जाहीर होईल। ठाणे कल्याणपैकी एक भाजपला हवी याची काही चर्चा आहे? आपल्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। ते सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप 2 दिवसामध्ये फायनल होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। नाही, चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही, असं कुठेही फायनल झालेलं नाही। ती जागा शिवसेनेची होती। पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाही, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2 ते 2.5 लाखांना आम्ही जिंकू। महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यामुळे समन्वय कसा आहे प्रचाराला? काय सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे। आज देखील जिथं कुठं पाठीपुढे असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत। परंतु आपल्याला 4 जूनला कळेल की समन्वय असल्यामुळं सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षांनी अतिशय चांगला प्रचार केलाय आणि 45च्या पुढे जागा आम्ही जिंकलेलो आहोत। महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल। सांगितलं स्पष्टपणाने की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती, शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उभाटाबरोबर थांबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.5 लाखाने आम्ही जिंकू। काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे, हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे, कशा पद्धतीने? शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी घेईल। मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली। अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे, अनेक संकेत तुमच्यापर्यंत अजून पोचायचे आहेत, अनेक संदेश पोचायचे आहेत, अनेक कार्यवाही पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत जे तिकीट जाहीर होण्याच्या असतात त्या झाल्यानंतर 48 जागा जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोऱ्या क्षमतील याची कारवाई।